सो आजचा एपिसोड माझ्या फेवरेट स्नॅकबद्दल आहे. तो म्हणजे शेंगदाणे. आहा, एकदम फेवरेट तुझे. ते आपण खाऊ शकतो का रोज? मुठभर रोज खाऊ शकतो. हल्ली पीनट बटर हे आपण खातो, तर हे कितपत योग्य आहे? दॅट इज नॉट अ रिअल पीनट बटर. एक हे की दाणे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतं का? हो, अर्थात वाढतं. शेंगदाण्याचं तेल निघतं, बरोबर. त्यामुळे शेंगदाण्यात सगळ्यात जास्त काय आहे? तेल. उपासाचे पदार्थ आपण खातो ज्यात खूप दाण्याचं कूट असतं, तर खाल्ल्यावर लोकांना ऍसिडिटी होते, तर त्याचं कारण हे दाणेच असतं. दाण्यामुळेच होतं ते. सो हे जे दाणे आहेत ह्यात खूप पोषण आहे, प्रोटीन्स आहेत. सो आजचा एपिसोड माझ्या फेवरेट स्नॅकबद्दल आहे. तो म्हणजे शेंगदाणे. आहा, एकदम फेवरेट तुझे. एकदम फेवरेट. पण आता त्यात पहिलाच प्रश्न असा की शेंगदाण्यात मला खारे दाणे हे खूप आवडतात, आपल्या भरूचचे खारीसिंग. सो ते आपण खाऊ शकतो का रोज? खातेच ना रोज, मग विचारते काय खाऊ शकतो? सगळे टोकतात, त्यामुळे खाऊ शकतो का आपण? खाऊ शकतो, खायला काही नाही. अति खाल्ले तर तुला माहितीच आहे, तुला ऍसिडिटी होतेच. तशीच सगळ्यांना ऍसिडिटी होते अति दाणे खाल्ले तर. पण मुठभर रोज खाऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो हे जे दाणे आहेत ह्यात खूप पोषण आहे, प्रोटीन्स आहेत. बोल तू बोल, मी सांगते. सो एक मुठ्ठी दाण्यात किती प्रोटीन आहे? एक मुठ्ठी दाण्यात प्रोटीन न दाण्याखा आहे. ओके, म्हणजे दाण्यात जेमतेम मुठभर दाण्यात तुला 2 ग्रॅम प्रोटीनहून जास्त काही मिळणार नाही आहे तुला. त्याच्यातनं 2 ते 3 ग्रॅम फार फार. तर दाणे मुळात हे प्रोटीनचं सोर्स नाहीच आहे. ओ हां, दाणे हे फॅटचा सोर्स आहे आणि त्याच्यातनं फायबर मिळते तुम्हाला. त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि फॅटमुळे पण पोट भरल्यासारखं वाटतं. शेंगदाण्याचं तेल निघतं, बरोबर. त्यामुळे शेंगदाण्यात सगळ्यात जास्त काय आहे? तेल. प्रोटीन नाही आहे. ओके, प्रोटीन खूप थोडं आहे म्हणजे त्याच्यात. सो यू कांट काउंट इट. म्हणजे असं तुम्ही शेंगदाण्याला प्रोटीन सोर्स म्हणून जर तसं खायला लागलात तर ते प्रोटीन मिळवता मिळवता तुम्हाला म्हणजे गुलाबजाम एक खाल्ला आणि 1 किलो पाक खाल्ला असं होईल प्रकार. खायचा होता गुलाबजाम, खाल्ला पाक, तसं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही शेंगदाणे जे आहेत हे एक हेल्दी फॅट आणि फायबर यासाठीच तुम्ही खा जर खायचे तर. पण जर तुमचा सगळा जो स्वयंपाक होतोय आता बऱ्याच घरांमध्ये सगळ्या भाज्यांमध्ये ऑलमोस्ट किंवा रोजच असं दाण्याचं कूट घातलं जातं स्वयंपाकात. भाज्याचं भरली वांगी करताय काय का गवारीची भाजी करताय, वेगवेगळ्या भाज्या, भेंड्याची भाजी. हां, तर त्याच्यात भेंडीच्या भाजीत पण दाण्याचं कूट घालतात. अच्छा, बरं. तर तसं आता मी कधी भेंडीच्या भाजीत दाण्याचं कूट नाही खाल्लं, पण सगळ्यातच घातलं जातं. तर तसं जर होत असेल तुमच्या म्हणजे रोजच्या स्वयंपाकात, तर मग अजून वेगळ्याने तुम्ही असे मुठभर, मग त्याचं 1 पाकिट झालं, मग त्याचं 2 पाकिट झाले, असं दाणे खायची गरजच नसते. म्हणजे एका माणसांनी एका दिवसात फक्त तेवढे 1 मुठभरच खाल्ले पाहिजे, त्याच्यावर अजिबात नाही खाल्ले पाहिजेत. आणि जर तुम्ही शेंगदाणे खाताय तर मग त्यावर अजून म्हणजे ठीक आहे, हे झाले शेंगदाणे, मग ते देवाचे, आणि मग झाले पीनट बटर हे इंस्टाग्रामचं, मग झालं भाजी हे आईची. असं करायचं नाही, खूप फॅट इंटेक वाढेल तुमचा. हे पीनट बटर वरून आठवलं की हल्ली पीनट बटर आणखी ना आता ही चटणी, दाण्याची चटणी वगैरे, किंवा एक दाण्यातला हे जे खारे दाणे मिळतात, मसाले दाणे, हे आपण खातो, तर हे कितपत योग्य आहे? हे मी नाही खात. पीनट बटर लहान मुलांना खूप आवडतं. नाही, पीनट बटर ठीक आहे. पीनट बटर जे आहे तर त्याच्यात तुम्ही बघितलं पाहिजे त्याचे इन्ग्रेडियंट्स वाचा. ते शुड से प्युअर पीनट, म्हणजे 100% पीनट असं लिहिलेलं असेल. फार फार तर त्याच्यात थोडंसं तेल अजून दुसरं असू शकतं, म्हणजे सनफ्लावर ऑइल थोडं घातलं की ते अजून थोडं लिक्विड व्हायला मदत होते आणि पटकन त्याचं पीनट बटर व्हायला मदत होते. पण त्या व्यतिरिक्त अजून त्याच्यात काही साखर किंवा मेपल सिरप, माल्टोडेक्स्ट्रीन, शुगर, लिक्विड ग्लुकोज अशा सगळ्या प्रकारची कशाची गरज नसते. म्हणजे दॅट इज नॉट अ रिअल पीनट बटर. सो इन्ग्रेडियंट्स त्याचे बघा. पीनट बटर जर खात असाल तर अजून वेगळ्यानी म्हणजे दिवसभरात दाणे किंवा दाण्याचे प्रकार काही खायची गरज नाही आहे. कोटा संपला. आणि पीनट बटरचा पण कोटा केवढा असतो? 1 चमचा. 1 चमचाच. म्हणजे या सँडविच जे बनवताय जर पीनट बटर अँड जेली सँडविच, तर ते मी ह्या बाजूला पण लावलं, या बाजूलाही पीनट बटर लावलं आणि मग परत असे 2-3 सँडविच
यू आर एक्सिडिंग युअर फॅट इनटेक. देन प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही इवन ते मसाला दाणे जे म्हणालीस, आता ते मसाला दाणे म्हणजे काय, त्या दाण्यांना त्या म्हणजे भज्यांसारखं, दाण्याच्या भज्यांसारखंच असतं ते तळतात बेसनचं, त्याला डाळीच्या पिठाचं कोटिंग हे करून आणि मग त्याला डीप फ्राय केलेले असतात. आधीच त्या दाण्यात तेल जास्त आहे, तेलाचाच सोर्स आहे तो. त्याच्यात अजून त्याला तुम्ही बेसन डाळीचं पीठ लावून मग त्याला तुम्ही तळून काढणार म्हणजे काय, म्हणजे दॅट इज नॉट रेकमेंडेड फॉर एनी वन. अनफॉर्च्युनेटली आता बाजारात जे सगळे ते प्रोडक्ट मिळतात त्याच्यात ऑलरेडी ते डीप फ्राईड आहेतच, पण ते वनस्पतीमध्ये तळलेले असतात. सो विच इज अगेन अ सोर्स ऑफ ट्रान्स फॅट. सो त्यामुळे ते इट इज नॉट रेकमेंडेड असं. सो तसले ते मसालावाले दाणे तर वगैरे नाहीच. खारे दाणे जे तू म्हणत होतीस ते जसं मी सांगितलं तसं एक मुठभर, तुझी मुठभर, असं ओंजळ असे 2-2 भरून असं नाही. ओके, घट्ट मुठ भरून तेवढे खाऊ शकतेस. ते पण जर तुला ते पचत असेल तर म्हणजे ते कसं बघायचं की आता दाणे खाऊन जर तुला जळजळत आहे, काही ऍसिडिटी सारखं वाटतंय नंतर, तर म्हणजे ते तुला तेवढे झेपत नाहीयेत, मग तू तेवढे नाही खाल्ले पाहिजेत. मला जाऊ दे, मला ऍसिडिटी होते, डोकं दुखतं दाणे खाऊन, पण तरी पण मी खाते, तसं करू नकोस असं. दॅट इज नॉट रेकमेंडेड. आणि एक हे होतं मला की आता तुम्ही ॲसिडिटी म्हणालात, तसं उपासाचे पदार्थ आपण खातो ज्यात खूप दाण्याचं कूट असतं, तर खाल्ल्यावर लोकांना ॲसिडिटी होते, तर त्याचं कारण हे दाणेच असतं. दाण्यामुळेच होतं ते लोकांना वाटतं की नाही उपास आहे ना तर आता मी उपास मार करतेय. खरं तर जे उपासाचे पदार्थ म्हणजे जे खाल्ले जातात त्याच्यात कुठल्याही अँगलने उपासमार होत नाही कुणाचीही. उलट तुम्ही एरवी खात असता त्याच्याहून दुप्पटच खाल्लं जातं, कारण मग तुम्ही साबुदाणा वडा काय ना, तुपावरचे ते थालीपीठ काय ना, साबुदाणा खिचडी, दाण्याची आमटी, म्हणजे सकाळपासून जो मारा चाललेला असतो दाण्याचा, आणि मग म्हणायचं नाही नाही मग उपासामुळे ना माझं डोकं दुखतं, त्याच्यामुळे नसतं, ते दाणे अति खाल्ले त्यामुळे होतं. सो अपचने होऊ शकतं, अपचनच होतं, तो एक प्रकारचं अपचनच असतं. युअर गट इज नॉट एबल टू हँडल इट, एवढा जो दाण्याचा लोड असतो तो. म्हणून मग तुम्हाला ते म्हणजे आधी जळजळतं किंवा थोडं असं आग आग झाल्यासारखं हार्टबर्न सारखं होतं, काहींना अति ढेकरा येतात त्याच्यानंतर, काहींना असं खूप ब्लोटेड वाटतं की पोट असं गच्चच भरलं आहे असं वाटतं. तरी पण साबुदाण्याची खिचडी समोर आले की नाही म्हणत नाही कोणी, पण असं. आणि त्या काहींना त्याच्याने जळजळ डोकं दुखतं असं. सो मग हे बॅलन्स करायला काय दही वगैरे घ्यावं, मग होतं का काही? अगं ते मुळात दाणे कमी घ्यावे, दही घ्याच त्याच्याबरोबर, पण ती जी अशी पोटी प्लेट भरून जे काही साबुदाण्याची खिचडी घेतलेली असते खायचीच आहे तर ती एवढीशी खा, थोडीशी, 1 चमचा. आणि आता हे जसं पोटाचा तर होतोय प्रॉब्लेम, पण ॲलर्जी पण खूप लोकांना होते दाण्याच्यामुळे, ॲलर्जी लहान मुलांना आहे, तर ह्याचं कारण काय आहे? नट ॲलर्जीज बघ आता आपल्या देशात आधी एवढ्या व्हायच्या नाही, पण आता जास्त व्हायला लागल्यात मुलांमध्ये. पीनट ॲलर्जी ही खूप कॉमन म्हणजे ॲलर्जी आहे. तुम्हाला जर नट्स खाऊन म्हणजे दाणे खाऊन, शेंगदाणे खाऊन जर तुम्हाला काही पुरळ येत आहे किंवा अंगावर असे कान मोठे होत आहेत किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, तर मग तुम्ही कधीही पीनट्स खाल्ले नाही पाहिजेत. हा एकच त्याच्यावर उपाय आहे की म्हणजे मग मला आज नट ॲलर्जी होते त्यामुळे त्याऐवजी मी दुसरं काहीतरी खाऊन ती कॅन्सल करते किंवा घालवते, असं ते करता येत नाही. तुमच्या शरीराला ते शेंगदाणे जे आहेत ते झेपतच नाही आहेत अजिबात. ते म्हणजे जरी तसं जर खात राहिलं तर तुम्हाला खूप मोठं म्हणजे त्याचे त्रास होऊ शकतो. अनाफायलॅक्टिक शॉक पण होऊ शकतो तुम्हाला की ज्याच्यात तुमच्या जीवाला धोका असतो. इतकं सिरियस आहे ही ॲलर्जी? इतकं सिरियस असतं ते, म्हणून तसं खाऊ नये. काहींना नुसतंच दाणे खाऊन नुसतं पुरळ येण्यापुरतंच ते मर्यादित राहतं. तसं जर होत असेल तर तुमच्यावर आहे, लग्न बिग्न काही नसेल, दाणे भयंकर आवडतच असतील आणि ते पुरळी जेलायची तयारी असेल तर खा थोडेसे असं. पण जर मला विचारशील तर जर मला माहिती आहे की जसं आता मी नेहमी सांगते की मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे, मला जर माहिती आहे की मला दुधाने त्रास होणार आहे तर मग मी नाही गेलं पाहिजे ना त्या वाटेला, कारण तो त्रास मला झेलावा लागतो. काय तो त्रास मला होतो, दुसऱ्यांना होत नसतो. म्हणून आता हे खारे दाणे जे आहेत ना त्यात हे मीठ आहे. सो मला असा प्रश्न पडतो की हायपरटेन्शन किंवा आपल्याला ब्लड प्रेशर असेल तर आपण हे अवॉइड केले पाहिजे का? म्हणजे तेवढ्या मिठाने वाढू शकतं का बीपी? बीपी स्पेसिफिकली वाढतं असं नाही, पण कसं होतं हायपरटेन्शन हा पूर्ण म्हणजे दिवसभराच्या सोडियमच्या बजेटवर बसलेलं म्हणजे मॅनेजमेंट याचं बसलेलं असतं की म्हणजे जसं साखरेचं ओके डायबिटीज मॅनेजमेंट हे मी सारखी काय सांगते की तुम्हाला फक्त मी रात्री भात नाही खात असं करून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी जे जे खात आहे तर त्याचं तुम्हाला साखरेचं मॅनेजमेंट करायला लागतं किंवा त्याच्यातले ग्लुकोज लोडचं मॅनेजमेंट करायला लागतं. तसंच हायपरटेन्शनच्या बाबतीत पण
प्रत्येक मीलमध्ये काय खाताय त्या सगळ्याचं सोडियमचे लेवल्स तुम्हाला बघायला लागतात. तर तुम्हाला जर म्हणजे दाणे जर मी खाल्ले तर ते जरी मीडियम सोडियम लेवल्स असतील, पण जर मी सपोज आता एक घट्ट मूठ म्हणजे साधारण 12 ते 14 दाणे जर खाणार असेल, तर त्याऐवजी जर मी 200 ग्रॅमचं पाकिटच जसून फस्त केलं तर आपोआपच खूप सोडियम गेलं ना, म्हणजे ते फॅट तर गेलंच. आणि हायपरटेन्शनमध्ये दुसरी रिस्क काय असते की तुम्ही फक्त सोडियम नसतं बघायचं, म्हणजे फक्त मिठाचाच प्रश्न नसतो, तुमचं फॅट इनटेक काय आहे त्याच्याहीकडे लक्ष द्यायचं असतं. तर त्यामुळे तुमचं जर आता म्हणजे एकीकडे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि दुसरीकडे दाणे खाताय आणि हायपरटेन्शनची गोळी पण घेताय, हे डेडली कॉम्बिनेशन आहे, असं करू नका. आता हे जे दाणे आहेत ना ते एक तर भाजून खातात लोक, नाही तर उकडूनही खातात. तो ह्याच्यात असं आहे का की पोषण मूल्यांमध्ये फरक पडतो? फारसा नाही. भाजून खाल्ले तर त्याचे म्हणजे साल काढलेलं असतं तर सालातले जे पोषण मूल्य असतात ते थोडे कमी होतात, फायबर थोडं कमी होतं. आणि जर उकडलेले दाणे असतील तर साल पण तुमच्या पोटात जात आहे, पण त्याचबरोबर मीठ घालून उकडतात युजली, शेंगा ज्या उकडतात त्या, मग तेवढं मीठही जास्त जात असतं. त्यामुळे खूप फरक नाही आहे दोन्हीत असं त्याच्या न्यूट्रिएंट्समध्ये. आता हे जसे खारे दाणे विचारलं मी, तसं दाण्याची चिक्की ही खूप सगळ्यांना आवडते, त्याचंही प्रमाण अर्थात थोडीशी चिक्की रोज चिक्कीवर त्यांनी तर चौकोन आखून दिलेला असतो ना, ती सर्विंग साईज असते. ठीक आहे, जेव्हा चिक्की जाड असते तेव्हा तो चौकोन अजून लहान असतो, जेव्हा चिक्की पातळ असते तेव्हा चौकोन थोडा मोठा असतो. तेवढा एकच चौकोन खायचा दिवसात आपण तेवढाच खाऊ शकतो. हा, म्हणजे खायला पाहिजे नाही, खाऊ शकतो. फरक आहे. नाहीतर उद्या सुरू करणार की म्हणजे नाही अमिता म्हणाली चिक्की खायला पाहिजे, मी अजिबात असं म्हटलं नाही बरं का. तुम्ही चिक्की न खाता सुद्धा अगदी व्यवस्थित म्हणजे राहू शकता. दीपालीला खूप चिक्की आवडते म्हणून ती विचारते, पण एक खाऊ शकता, एक तेवढं खाऊ शकता, तुमचं बाकी सगळे पॅरामीटर्स नीट आहेत तर. पण सहसा लोक नो वन कॅन इट जस्ट वन आहे तो प्रकार त्या चिक्कीचा पण असं आहे. तितकं एकच चौकोन खाऊन कोणी थांबत नाही, म्हणून आम्ही नाहीच सांगतो. एक हे की दाणे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतं का? हो, अर्थात वाढतं. तुम्ही अति जर दाणे खात असाल आणि एकीकडे तुमचं LDL जास्त आहे, ट्रायग्लिसराईड जास्त आहे, फॅट मॉलिक्युल्स जास्त आहेत तुमच्या शरीरात, ओके, आणि दाण्यातनं पण तुम्हाला तेलच मिळतं, फॅटच मिळतंय, तर मग आता तुम्ही दाणे खाऊन अजून ते कमी कसं होणार आहे? पण तुम्ही म्हणजे इफ आय कम्पेअर की मला जर सपोज 25 ग्रॅम मला फॅट खायचं आहे, ओके, ते 25 ग्रॅम मी फक्त दाण्यातनं येणार आहे आणि वर्सेस ते 25 ग्रॅम मी फक्त तुपात येणार आहे, तर त्या तुपापेक्षा दाणे बेटर आहेत खाल्लेले चावून. पण शेंगदाणा तेल जर मी बघितलं तर तूप आणि तेल कम्पेरेबल आहे असं. तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला LDL किंवा HDL वाढेल का? नाही, HDL वाढेल असं होणार नाही काही. LDL वाढेल, ज्या कोलेस्ट्रॉल तुम्हाला आटोक्यात ठेवायचं असतं ते वाढेल, ट्रायग्लिसराईड्स पण जे आटोक्यात ठेवायचे असतात ते वाढतात. त्यामुळे तुम्हाला तसं जर असेल तर तुम्ही दाण्याचा इंटेक जे आहे तो कमी केला पाहिजे तुमचा. आणि वजन वाढतं का? अर्थात वाढतं, कारण कॅलरीज आहेत फॅटमध्ये, तेवढ्या कॅलरीज जास्त आहेत. तर त्यामुळे तुम्ही जर भरपूर दाणे खात असाल आणि मग म्हणत असाल मी तर काहीच खात नाही पण तरी माझं वजन का वाढतं, तर ते दाण्यांमुळे वाढतंय असं. त्यामुळे मुळात काय, दाणे वाईट आहेत अशातला अजिबात भाग नाही आहे, लाईक एनी अदर फूड, ओके. कुठलंच फूड असं वाईट किंवा एकदम उत्तम चांगलं असं काही अशातला भाग नसतो. आपल्याला सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते, पण ते तुम्ही किती खाताय याच्यावर ठरतं. आणि तुम्हाला दाणे पण जे आहे ते जसं मी म्हटलं की दिवसभरातनं मी एक मूठभर जर मला ते पचत असतील तर एक मूठभर दाणे मी खाऊ शकते. पण जर मला पीनट बटर पण खायचं आहे, जर मला म्हणजे चिक्की पण खायची आहे, तर मग ते मूठभर मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले दाणे सगळीकडे असं. मग ते एक मुठी दाणे जे होते तर ते सकाळी त्याच्या ते अर्धे जे आहेत त्याचं पीनट बटर बनलं आणि उरलेल्या निम्म्याची चिक्कीचा एक चौकोन बनला, मग एवढंच खायचं. आणि मग भाजीत बिजीत पण अजून घालायचं, भाजी कोशिंबीर ते घालून, तर ते बॅलन्स होणार असं. एक आता असं की डायबिटीज असेल तर आपण दाणे म्हणजे खाल्ले तर चालतात का? डायबिटीज असेल तर चालतात ना खाल्ले तर. पण हे बघ, डायबिटीजमध्ये पण जसं मी आधी पण सांगितलेलं आहे, डायबिटीजचा एपिसोड बघायचा विसरू नका जर तुम्ही बघितला नसेल तर. त्याच्यात पण मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. पण डायबिटीज हा फक्त साखर मॅनेजमेंट समजतात की म्हणजे ग्लुकोज मॅनेजमेंट समजतात, बट इट्स मॅनेजमेंट ऑफ युअर कार्बोहायड्रेट्स ॲज वेल ॲज फॅट. फ्री फॅटी ॲसिड जे आहेत ते पण आपल्याला मॅनेज करायला लागतात. तर त्यामुळे तुम्हाला जर डायबिटीज असेल तरीसुद्धा तुम्ही ही लिमिट जी आहे एक मोठी दाण्याची लिमिट ती पाळलीच पाहिजे.
म्हणजे मला तर हे तर गोड नाहीये, हे तर खारे दाणे आहेत, तर मग त्याच्याने काय माझी साखर वाढणार? तर साखर नाही वाढणार आहे डिरेक्टली, पण तुमचं लॉंग टर्म याच्यात तुम्हाला जे डायबिटीज झाल्यामुळे तुम्हाला जे कोलेस्ट्रॉल वाढण्याची एक रिस्क असते तर ती वाढू शकते तसं. आता हे की लहान मुलांना दाणे दिले तर चालतात का, आणि कोणत्या वयापासून आपण त्यांना देऊ शकतो? लहान मुलांना तुम्ही दाणे देऊ शकता. अगदी 1 वर्षभराच्या मुलाला, 1 वर्षाच्या मुलाला पण तुम्ही पीनट बटर देऊ शकता सुरुवातीला. आणि मग नंतर त्यांना जसं उकडलेले दाणे आहेत, जरा चोकिंग आजार, बसायला लागलं मूल, फिरायला लागलं, दात यायला लागले की त्यांना चावता येतं ते तेवढं. सो दॅट्स वेन सुरुवातीला तुम्ही पीनट बटर द्या की दात नसतील आलेले तोवर, मग चावता यायला लागलं सगळं व्यवस्थित की तुम्ही रेग्युलर दाणे देऊ शकता. साधारणपणे 2.5-1 वर्षाच्या मुलांना दाणे खाता येतात किंवा चिक्की वगैरे पण खाता येते. ओके. सो दाणे कितीही आवडत असले तरी एक मूठ दाणेच खावेत, बस, त्याच्या पुढे नाही, पलीकडे नाही. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील दाण्यांबद्दल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. दाण्याचा लाडू खायचा आहे का शेंगदाण्याची चटणी खायची आहे? चटणी बेटर आहे लाडूपेक्षा, पण तरी विचारा आम्हाला कमेंट्समध्ये, आम्ही देऊच त्याची उत्तरं काय आहेत ती. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका हा पॉडकास्ट. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला अजून छान तुमच्यापर्यंत एपिसोड्स पोचवता येतात आणि आम्हाला जास्त याच्यावर काम करता येतं. म्हणून तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि हा शेअर पण करा. तुमचे भरपूर मित्रमैत्रिणी असणारच आहेत ज्यांना शेंगदाणे आवडतात तुमच्यासारखेच, तर त्यांच्यापर्यंत हा एपिसोड पोचवायची जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे.